हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या स्पेशल क्लासमध्ये. आता सरळ सेवा परीक्षा जी आहे त्यातून पदभरती पूर्णपणे बंद झालेली आहे आणि आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मधून सगळी पदं भरली जाणार आहे. हे लेक्चर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की ज्यांना आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पॅटर्न माहिती नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग किती असते हे माहिती नाही आहे, बुक लिस्ट जे आहे त्याच्यासाठी तर आपण लेक्चर घेतलेला आहे, परंतु कोणती पदं भरली जातात हे माहिती नाही आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर माहिती नाही आहे, एक्झामचं स्ट्रक्चर कसं असतं, सिलेबस माहिती नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे. हे एकच लेक्चर तुम्हाला पाहायचं आहे. तुमचे सगळे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होणार आहे. ठीक आहे, चला अजिबात मनात भीती बाळगू नका, टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्या सोबत आहे. एक एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगतो. काही डाऊट राहिला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा मी माझा मोबाईल नंबर देणार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे, चला पहा. सगळ्यात पहिला, ही जी कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्यातून कोणती पदं भरली जातात. तर ठीक आहे, मी ग्रुप बीचं पण तुम्हाला सांगतो आणि ग्रुप सीचं पण सांगतो. ठीक आहे, पहा रे. आता ग्रुप सी, GROUP ग्रुप सी चा जर आपण विचार केला तर आता उद्योग निरीक्षक भरला जातं, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे सब इन्स्पेक्टर भरला जातं, तांत्रिक सहाय्यक भरला जातं, कर सहाय्यक भरला जातं, बेलिफ आणि लिपिक भरला जातं आणि लिपिक आणि टंकलेखक ही पदं भरला जाते. पण आता मात्र सगळी पदं येणार आहे, म्हणजे कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी, सगळ्या प्रकारचे क्लर्क, सगळ्या डिपार्टमेंटचे क्लर्क, सगळ्या डिपार्टमेंट मधल्या गट क च्या परीक्षा ह्या आता कंबाईन ग्रुप सी मधून भरला जाईल. ठीक आहे, मग आता ही जी परीक्षा आहे तर याचं वेतन किती असतं. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो बघा. लिपिकाचं 19,900 तुम्हाला माहितच आहे, कर सहाय्यकाचं 25,500, तांत्रिक सहाय्यकाचं 29,200, दुय्यम निरीक्षक एक्साईज सब इन्स्पेक्टर 32,000 आणि उद्योग निरीक्षकाचं 35,400. आता तुम्ही जे नवीन पद ऍड होणार आहे तर त्याची सुद्धा वेतन श्रेणी जी आहे ती येणार आहे, ती याच दरम्यान नक्की राहणार आहे. ओके, त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय आहे. आता बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर याच्यामध्ये एज लिमिट काय असेल. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा नियम आहे. कोणता नियम आहे की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल, महिला असेल किंवा पुरुष, तर वयाच्या 38 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे जे विद्यार्थी आता सरळ सेवा परीक्षेतून एमपीएससी परीक्षा देणार आहे, बरोबर, सरळ सेवा तर बंद झाल्या, आता एमपीएससी द्यायची आहे, तर तुम्ही 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकता. ठीक आहे, पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर कॅटेगरीमध्ये 43 वर्ष ही वयाची लिमिट आहे. तुम्ही वयाच्या 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकता, ओपन सोडून बाकी सगळ्यांसाठी. ओके, जर तुम्ही खेळाडू असाल तरीही 43 वर्षाचा आहे. ओके, येस, ठीक आहे, व्हेरी गुड. चला पुढचा, शारीरिक चाचणीचे निकष आहे का. आहे. राज्य उत्पादन शुल्क हे अधिकारी जर तुम्हाला बनायचं असेल, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक बनायचं असेल तर तुम्हाला उंचीची मर्यादा आहे. ठीक आहे, 165 सेंटीमीटर मुलांना पाहिजे आणि इथे 163 सेंटीमीटर पाहिजे. ठीक आहे, मुलींना 155 सेंटीमीटर आणि इथे सुद्धा 155 सेंटीमीटर. तर ज्या म्हणजे जी शारीरिक क्षमतेची पदं आहे तिथं तुम्हाला हाईट लागणार आहे. ओके, आणि जी नाही आहे म्हणजे तलाठीला हाईटची गरज नाही, कृषी सेवकाला, ग्रामसेवकाला कुठे हाईटची गरज आहे रे, काही गरज नाहीये. ठीक आहे, मग शैक्षणिक अर्हता काय आहे बघा. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, कशी होणार परीक्षा कंबाईन ग्रुप सी ची, तुम्हाला माहिती आहे का. माहित नसेल लोड घेऊ नका. पहा रे, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुमची पूर्व परीक्षा होणार. कोणती होणार रे, सगळ्यात पहिल्यांदा तुमची पूर्व परीक्षा होणार. ठीक आहे, ही पूर्व परीक्षा किती मार्कांची असणार, 100 मार्कांची असणार. प्रश्न किती असणार, 100 प्रश्न असणार. ठीक आहे, कोणत्या कोणत्या विषयांवर विचारला जाणार ते मी पुढे सांगतो, पण पहिले पूर्व परीक्षा तुम्हाला द्यावीच लागेल. जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला तरच तुम्ही मुख्य परीक्षेला बसू शकाल. ठीक आहे, मग आतापर्यंत कट ऑफ कितीपर्यंत यायचा, समजा 100 मार्कांची परीक्षा आहे तर 60च्या आसपास कंबाईन ग्रुप बीचा कट ऑफ जायचा आणि 50च्या आसपास कंबाईन ग्रुप सीचा कट ऑफ जायचा. मग आता मोठ्या प्रमाणात जागा आल्या की तो 35 पर्यंत नक्की जाईल, 30-35च्या आसपास येईल. तेवढे मार्क तुम्ही सहज घेऊ शकता. आपलं संध्याकाळी 10 वाजताचं लेक्चर केलं तरी तुम्ही तेवढे मार्क नक्की घेऊ शकता. ठीक आहे, तर पहिले कोणती परीक्षा होईल रे, पहिले पूर्व परीक्षा होईल. पूर्व परीक्षा जर तुम्ही पास झाला तरच तुमची मुख्य परीक्षा होईल. ठीक आहे, कोणती मुख्य, मग मुख्य परीक्षा किती मार्कांची आहे, 400 मार्कांची आहे. ओके, किती पेपर असतात, 2 पेपर असतात, पहिला दुसरा. पहिला पेपर कशाचा असतो, पहिला पेपर असतो मराठी आणि इंग्रजी. कोणता, मराठी आणि इंग्रजी.
आणि दुसरा पेपर जनरल स्टडीज म्हणजेच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि करंट अफेअर्स आणि गणित बुद्धिमापन. म्हणजे मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर आणि पूर्व परीक्षेचा पेपर हा जवळपास सारखा असतो. म्हणजे जर तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर मुख्य परीक्षेचा जास्त अभ्यास करायची गरज नाही. 90% अभ्यास तुमचा होऊनच जातो. म्हणजे मुख्य परीक्षेला तुम्हाला फक्त या दोनच विषयाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे सोपं आहे, कठीण आहे का? नाही. मग या दोन्ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? हो, निगेटिव्ह मार्किंग असते. किती असते? पूर्व परीक्षेला 1:4 असते. 1:4 म्हणजे काय? की जर तुम्ही 4 चुकीचे प्रश्न सोडवले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क कमी होईल. मुख्य परीक्षेलाही तेवढंच असते. जर 4 चुकीचे प्रश्न सोडवले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क कमी होईल. म्हणजे 1:4 रेशिओ आहे. म्हणजे थोडा विचार करून आपल्याला प्रश्न सोडवावे लागेल. अंधाधुंद गोळीबार आपल्याला करता येईल का आता? नाही, करता येणार नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. चला आता बघा, आता हे जे पेपर आहे या पेपरची भाषा कोणती असेल? तर पहिला प्रश्न जो आहे तो मराठीमध्ये असतो आणि तोच प्रश्न खाली इंग्रजीमध्ये दिलेला असतो. ओके, म्हणजे तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न हे केवळ दोन भाषेमध्ये असेल. वरती मराठीमध्ये, खाली इंग्रजीमध्ये. तिसऱ्या भाषेमध्ये राहणार नाही. समजलं? पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 मार्क, वेळ किती? 1 तास. पूर्व परीक्षेला वेळ किती असेल? 1 तास. मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेला किती वेळ असेल? मुख्य परीक्षेला पेपर 1, पेपर 2, पेपर 1 2 तास, पेपर 2 2 तास, असा 4 तासाचा पेपर असेल. एकाच दिवशी परीक्षा होते. सकाळी एक होतो आणि दुपारी दुसरा होतो. समजलं का? व्हेरी गुड. चला बरं, मग आता ही परीक्षा कशाची आहे? तर बघा, सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे आपली पूर्व परीक्षा. का रे? कारण 60च मिनिटाचा वेळ असतो आणि 100 प्रश्न सोडवावे लागतात. बरोबर आहे का? म्हणजे 0.60 सेकंदामध्ये, म्हणजे आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यात गणित आणि बुद्धिमापनचे प्रश्न येतात. ती खरी चॅलेंजिंग गोष्ट असते. मग अशा वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं आहे. टेस्ट सिरीज लावलीच पाहिजे, तरच आपली वेळ जी आहे ना ती कव्हर होईल. नाही तर वेळ कव्हर नाही होत. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. मग आता सेंटर कुठे कुठे असतात रे या परीक्षेचे? तर प्रत्येक जिल्ह्याला असतात. प्रत्येक जिल्ह्याला. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे, तर 36 सेंटर असतात. प्रत्येक जिल्हा लेवलवर तुमची परीक्षा होईल. परीक्षा पूर्णपणे ऑफलाईन होईल की ऑनलाईन? तर परीक्षा पूर्णपणे ऑफलाईन होईल. ऑनलाईन परीक्षा होणार नाही. तुम्ही जो कोणताही पेपर देणार तो पेपर तुम्हाला भेटणार. तुम्ही कोणते प्रश्न गोल केले त्याची तुम्हाला झेरॉक्स कॉपी मिळणार. म्हणजे तुमचे प्रश्न बरोबर आहे की चूक आहे याची की येणार आणि तुम्ही तुमचे उत्तर तपासू शकणार की तुमचा स्कोर किती आहे. कळलं? व्हेरी गुड. त्यानंतर आम्ही सेशन घेतो की अंदाजित कट ऑफ किती लागेल आणि बरोबर त्याच्या आजूबाजूला कट ऑफ लागतो. म्हणजे जास्त पारदर्शकता आहे, जास्त ट्रान्सपरन्सी आहे. समजलं का? व्हेरी गुड. त्यानंतर बघा पुढे पहा, टप्पे सांगतो. टप्पे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. ओके. पूर्व परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. ठीक आहे. टप्पा दुसरा रे मुख्य परीक्षा. हे दोन टप्पे असणारच आहे तुम्हाला. एक परीक्षा असणार नाही. आता मला प्रश्न विचारू नका कोणी. दोन परीक्षा असणार, पूर्व आणि मुख्य. ठीक आहे. तर पहा, पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण. प्रत्येक प्रश्नाला एक एक गुण. कोणत्या लेवलचे प्रश्न विचारला जाईल? ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. 1 तास वेळ असेल. समजलं? त्यानंतर नकारात्मक गुण आहे का? हो. 4 चुकले तर एका बरोबर प्रश्नाची उत्तरं तुमचे मायनस केल्या जाईल. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आता माहित पाहिजे की नाही? अभ्यासक्रम तुम्ही डाउनलोड करा. तुमच्याकडे नसेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे. हे बघा, 9307814586 या नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला सिलेबस पाठवतो. काय काय आहे पहा रे. इतिहास आहे. कुठून? 1857 पासून. ठीक आहे. भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे. ठीक आहे. सामान्य विज्ञान, बुद्धिमापन आणि अंकगणित आणि चालू घडामोडी. पूर्व परीक्षेचा सिलेबस. समजलं? इथपर्यंत ठीक आहे? व्हेरी गुड. हा सिलेबस तुम्हाला पूर्व परीक्षेचा आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे दुसरा कोणता विषय तुम्हाला येणार नाही.
आम्ही तुम्हाला याच्याबद्दलचं डिटेल मार्गदर्शन करू की प्रश्न नेमके कुठे येतात, कोणत्या टॉपिकवर जास्त येतात, कोणत्या टॉपिकवर कमी येतात, मागच्या 5 वर्षाचा ट्रेंड काय सांगतो, सगळं डिटेलमध्ये सांगणार. लोड नका घेऊ. मुख्य परीक्षा, ठीक आहे. तर मुख्य परीक्षा बघा, गट ब आहे म्हणजेच कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी. पहिला पेपर मराठी आणि इंग्रजी, दुसरा पेपर इथं पण पहिला पेपर मराठी आणि इंग्रजी, इथे दुसरा पेपर जीएसचा सामान्य ज्ञान, इथे दुसरा पेपर जीएसचा. दोघांचा सिलेबस सेम. म्हणजे आता एक गोष्ट काय झाली आहे माहिती आहे का तुम्हाला, की तुम्ही ग्रुप बी चा अभ्यास केला तर तुम्ही ग्रुप सी ची परीक्षा पास होऊ शकता, ग्रुप सी चा अभ्यास केला तर ग्रुप बी ची पण पास होऊ शकता. म्हणजे क्लास 3 चं स्वप्न पाहिलं असेल तर क्लास 2 होऊ शकता. समजलं? हा, सिलेबस सेम आहे फक्त सगळ्यांचा. समजलं का? व्हेरी गुड. मुख्य परीक्षा पहिला आता बघा, मराठी जी आहे ती तुम्हाला 12वीच्या लेवलवर विचारला जाईल आणि इंग्रजी ग्रॅज्युएशनच्या लेवलवर विचारला जाईल. म्हणजे इंग्रजीचा चांगला अभ्यास करायचा आहे आपल्याला. बरोबर आहे का? मग आता सरळ सेवेचे जे विद्यार्थी आहेत ते टेन्शन घेतील की सर आता पेपर कठीण असेल का? काही लोड नका घेऊ. तुम्ही मराठीचा अभ्यास केला आणि सरळ सेवेला इथे तोच आहे, इंग्रजीचा अभ्यास केलाय इथे तोच आहे. थोडासा जास्त प्रॅक्टिस करावं लागेल, पण असं तर नाही की तुम्ही 0 आहे. तुम्ही 90 आहात, तुम्हाला 100 व्हायचं. समजलं? येस. हाच फक्त कव्हर करायचे. दुसरा पेपर सामान्य अध्ययन. तुम्ही पूर्व परीक्षेला जो काही अभ्यास केलेला आहे अगदी तोच, म्हणजे 90% तोच तुम्हाला इथे विचारला जाईल. त्याच्यामुळे तुमचा दुसरा पेपर पहिलेच तयार होऊन राहते. तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्रजीच करायचं राहते. काहीच लोड नाही, एकदम सोपं आहे. पहा रे, बुद्धिमापन, भूगोल, पर्यावरण, राज्यव्यवस्था, इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान. चलो ठीक आहे. याची बुक लिस्ट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. याच्यावर मी सेशन घेतलेला आहे कोणते बुक वापरायचे. तुम्हाला फक्त 9 पुस्तकं वापरायची आहे ह्या सगळ्या परीक्षेसाठी. किती? 9. 9 पेक्षा एकही पुस्तक जास्त घ्यायचं नाही, 9च घ्यायचे. जास्त कशाला जास्त पुस्तक घेता? आपल्या घरचा जो पूर्ण रॅक आहे ती सजवता, काही गरजेची नाही. आपल्याला परीक्षा पास करायची. कोणी किती सांगितलं तरी 9 पेक्षा जास्त नाही घ्यायचे. समजलं का? व्हेरी गुड. पुढं आता झालं. तर ही तुमची जी आहे ही तुमची परीक्षा असते. समजलं? तुम्हाला समजलं परीक्षा किती टप्प्यांमध्ये होते? 2 टप्प्यांमध्ये होते. किती मार्कांसाठी होते ते पण तुम्हाला समजलेलं आहे. कोणती पदं भरली जातात ते पण तुम्हाला समजलेलं आहे. बरोबर आहे का? निगेटिव्ह मार्किंग असते का? तर तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता मी तुम्हाला एक शेड्यूल सांगतो. एमपीएससीचं खूप चांगलं काम असते, तुम्हाला इथे सांगतो. एमपीएससीचं काम नाही का खूप चांगलं असते. कसं? पहा मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी दरवर्षी जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात एमपीएससीचं पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक, वर्षभराचे वेळापत्रक येते. आम्ही कोणत्या दिवशी पूर्व परीक्षा घेऊ, आम्ही कंबाईन ग्रुप सी ची पूर्व परीक्षा कधी घेऊ, मुख्य परीक्षा कधी घेऊ, रिझल्ट कधीपर्यंत येणे अपेक्षित आहे, याचं पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक. म्हणजे आता 2026च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये 2027चं वेळापत्रक पूर्ण येईल. त्याच्यामुळे तुम्हाला तयारी करायला एकदम जास्त क्लिअर होऊन जाते की मी तयारी कधी करू, परीक्षा कधी असेल. मग तुम्ही अभ्यासाचं नियोजन करू शकता, प्लॅनिंग करू शकता, क्लास लावू शकता. क्लास लावण्याचं महत्त्व खूप आहे बरं का. तुम्ही स्वतः अभ्यास कराल तर तुम्ही अडथळे निर्माण होईल, प्रॉब्लेम येतील. प्रॉब्लेम आले की मग ते सॉल्व्ह करायला वेळ जाईल. योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करा आणि पहिल्या अटेम्प्टला परीक्षा पास व्हा. आमच्याचकडे लावा असं म्हणत नाहीये, पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो, योग्य मार्गदर्शन करतो, टू दी पॉइंट. ठीक आहे. 2-4 हजाराकडे पाहू नका. तुमचा पहिला पगार हा 50,000च्या आसपास असतो. समजलं ना? हा. दरवर्षी परीक्षेची ऍड येणार म्हणजे येणार, जाहिरात येणार म्हणजे येणार. मागच्या 2 वर्षातच इकडे तिकडे विषय झाला. नाहीतर लक्षात ठेवा, फेब्रुवारी ते मार्च मध्ये एमपीएससी ची राज्यसेवा परीक्षा होत होती. आधी कोणती? राज्यसेवा. हे झाली की कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा होती, म्हणजे लगेच एप्रिलमध्ये. आणि ही झाली की लगेच कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा होत होती मे मध्ये. ठीक आहे. पण आता उलट तिलट झालं. आता मे मध्ये राज्यसेवेची परीक्षा आहे, जून मध्ये
कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा आहे आणि जुलैमध्ये कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा आहे. एक एक महिन्याच्या फरकानच असते. ठीक आहे, तर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीचा सिलेबस सारखाच आहे की नाही. म्हणून ही पण परीक्षा द्यायची आणि ही पण परीक्षा द्यायची. इथं नाही झालं तर इथं होईल. बरोबर आहे की नाही. हे ठरलेलं असतं. आणि कधी एक नियम लक्षात ठेवा की जाहिरात आली बघा, ऑक्टोबर पर्यंत टाइम टेबल येतो. समजा आता जुलैमध्ये पेपर आहे कंबाईन ग्रुप सी चे, आता 2026 चे, तयारीला लागा. आता कोणता महिना चालू आहे? मे, जून, जुलै, 3 महिन्यात अभ्यास होतो. तर आता मे महिन्यामध्ये तुमची ग्रुप सी ची जाहिरात नक्की येणार. ठीक आहे, जाहिरात आली की लगेच 2 महिन्याच्या आत तुमचा पेपर असणार. 2 ते 1.5 ते 2.5 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळतो तयारीला. तुमची समजा आता जुलैमध्ये परीक्षा झाली तर तिथून 45 दिवसाच्या आत तुमचा निकाल लागतो. किती? 45 दिवसाच्या आत. जरा व्यवस्थित सांगतो पुन्हा. जुलैमध्ये परीक्षा झाली का तिथून 45 डेजच्या आत निकाल लागतो. तिथून पुढच्या 45 डेज मध्ये तुमची एक्झाम असते. कोणती? मुख्य परीक्षा. म्हणजे जवळपास पूर्व परीक्षेच्या नंतर कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 4 महिन्यात तुमची मुख्य परीक्षा असते आणि तिथून पुढच्या 4 महिन्यात तुमचा निकाल लागतो. जास्तीत जास्त 4 महिन्यात. असं हे पूर्ण 11 ते 12 महिन्याचं स्ट्रक्चर असतं. आणि पुढची पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे 2027 ची पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्वच्या आधी तुमचा या परीक्षेचा निकाल लागलेला असतो. असं हे स्ट्रक्चर असते. समजलं का तुम्हाला? समजलं? क्लिअर? काही डाऊट आहे कोणाच्या मनात पोरांच्या? आता तुम्हाला एमपीएससी नवीन नसेल पण काही पोरांना नक्की नवीन असेल. तर तुम्हाला हे समजलं? येस. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. 2-3 महिन्याचाच फरक राहतो. त्या जास्तीत जास्त वर्षभराचं कॅलेंडर असतं. पुढच्या वर्षी दुसरी परीक्षा, त्याच्यानंतर दुसरी परीक्षा. समजलं का? हा, असा हा प्रकार असतो. समजला का सगळ्यांना? हा, पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस पाहिजे असेल, मी तर तुम्हाला सिलेबस सांगितला, पण डिटेलमध्ये पाहिजे असेल, PYQ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. मी कालच मी 200 पोरांना सिलेबस पाठवला, आजही पाठवतो, काही विषय नाही. पण चांगली तयारी करा, योग्य मार्गदर्शनामध्ये करा, गाफील राहू नका. आधी कसं होतं, तुम्ही तलाठीची परीक्षा देत असाल तर जवळपास 2-1 हजाराच्या आसपास जागा राहायच्या. पण आता तलाठी सारख्या अनेक जागा राहणार आहे. म्हणजे कंबाईन ग्रुप सी 10,000च्या जागा निघू शकतात. मग एवढ्या पदांसाठी एकच परीक्षा राहील. मग कट ऑफ पण कमी येईल ना. कट ऑफ पण कमी येईल. कट ऑफ कमी आला तर तुम्हाला किती चांगली संधी राहील. म्हणून तयारीला लागा. अभी नाही तो कभी नाही, असा विचार करा. समजलं का? हा, नाही समजलं तर विचारायचं, काही विषय नाहीये. इथपर्यंत लक्षात आलं? व्हेरी गुड. बाकी आपण 2027 साठी नवीन बॅच सुरू केलेली आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट आहे, कारण आम्ही बिलीव्ह करतो की एक विषयच एक व्यक्ती चांगला शिकवू शकतो. सगळी फॅकल्टी राज्यसेवेच्या लेवलची आहे. म्हणजे जे MPSC ला शिकवणारे आहे, सरळ सेवेला शिकवणारे नाहीये, कारण त्यांना अप्रोच नाही येणार या गोष्टीचा. अप्रोच येणं गरजेचं आहे. कुठे प्रश्न येते, कसे प्रश्न येतात, ट्रेंड काय आहे, त्याचा अनालिसिस करता आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कोच कसा आहे, मार्गदर्शक कसा आहे, त्याच्यावरून विद्यार्थी तयारी करेल. आम्ही तुम्हाला परफेक्ट गायडन्स देऊ. जर तुम्हाला ही बॅच लावायची असेल लावू शकता. 2027 ची बॅच आहे आपल्याकडे. 26 ची तर आहे, 27 ची पण आहे. चांगली टू दी पॉइंट तयारी करून घेऊ. 1 वर्षात अशी तयारी करून घेऊ की तुम्ही एकदम तयारच झाले पाहिजे, काही विषय नाहीये. ओके. त्यानंतर राज्यसेवेची बॅच आहे. जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर ती पण बॅच आहे आपल्याकडे. आपण महाराष्ट्रात पहिले आहे की ज्याने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू केलेला आहे. मी स्वतः शिकवतो हिस्ट्री ऑप्शनल घेतो. कंबाईनला मी शिकवणार आहे तुम्हाला इतिहास. आपलं रात्री 10चं लेक्चर बघून घ्या, त्याची क्वालिटी बघा एकदा, तुम्हाला समजून जाईल. ओके. येस. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोणताही डाऊट राहिला हे टेलिग्राम चॅनल डाउनलोड करा. मी तुम्हाला सगळं पाठवत राहतो इथे. @वैभव राऊत _टेक्स्टबुक याला जॉईन करा. नाहीतर आपलं हे स्कॅनर आहे, याला तुम्ही मोबाईलमधून स्कॅन केलं की तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. त्यानंतर राज्यसेवेची परीक्षा 31 मेला आहे. त्याचे रिव्हिजन सेशन आपण सुरू केलेले आहे. बघा, 9 मेला इतिहास आणि पॉलिटी, 10 मेला पूर्ण 100 प्रश्नांची टेस्ट, 16 मेला जॉग्राफी एथिक्स, 17 मेला पूर्ण टेस्ट, 23 मेला सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि करंट अफेअर, 24 ला पूर्ण 100 प्रश्नांची टेस्ट,
आणि हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहे आजच्या दिवसासाठी. ठीक आहे, तुम्ही बिंदास एनरोल करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा, माझ्या मोबाईल नंबरवर मेसेज करा. हे पूर्णपणे ऑफलाईन आहे, पुण्यात आहे. कुठे आहे? आपला क्लास पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे राहिले तरी तुम्ही क्लास करू शकता. पण ही टेस्ट आणि ही रिव्हिजन सेशन ऑफलाईन आहे पुण्यात. ॲड्रेससाठी तुम्ही मला मेसेज करा. ओके, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंकवर क्लिक केलं तरी तुम्हाला भेटून जाईल. आणि कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सची बॅच आपण सुरू केलेली आहे 2025ची. त्याला नक्की एनरोल करा. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं का तेही सांगा. पुन्हा अशा पद्धतीची तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्यासाठी लेक्चर घेतो. काही विषय नाहीये. ओके, मला 8 वर्षाचा अनुभव आहे. 63 पेक्षा जास्त अधिकारी हे आपल्या हातून घडलेले आहेत. ठीक आहे, क्लास 1 क्लास 2 कट कचे तर भरपूरच आहे, काही विषय नाहीये. त्या सगळ्यांना आपण गायडन्स केलेलं होतं. यूट्यूबवर आपले अनेक लेक्चर्स आहेत, तुम्ही नक्की अटेंड करू शकता. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.